नमस्कार मित्रांनो, सध्या हिंदू पंचांगात अधिक ज्येष्ठ मास म्हणजेच अधिक महिना सुरू आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की दर 3 वर्षांनी हा एक एक्स्ट्रा महिना पंचांगात कुठून टपकतो? आणि या महिन्याचा थेट संबंध महाभारतातील हिरण्यकश्यपूच्या वधाशी, आधुनिक विज्ञानाच्या टाइम ट्रॅव्हलशी आणि चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादाशी आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अधिक मास आणि पुराणांमधील अशा काही थरारक गोष्टी पाहणार आहोत ज्या ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. सगळ्यात आधी समजून घेऊया की हा महिना येतो कसा. हे निव्वळ अंधश्रद्धा नसून शुद्ध खगोलशास्त्र म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमी आहे. आपले सूर्यवर्ष असते 365 दिवसांचे आणि चंद्रवर्ष असते 354 दिवसांचे. म्हणजेच दरवर्षी या दोन्हींमध्ये 11 दिवसांचा फरक पडतो. आता विचार करा, जर हा फरक असाच राहिला तर काही वर्षांनी आपली दिवाळी उन्हाळ्यात आणि होळी पावसाळ्यात येईल. ऋतूंचे हे चक्र निसर्गाशी जुळवून ठेवण्यासाठी आपले पूर्वज दर 3 वर्षांनी पंचांगात एक अतिरिक्त 30 दिवसांचा महिना जोडायचे. त्यालाच म्हणतात अधिक मास. आणि रंजक गोष्ट म्हणजे या संपूर्ण 30 दिवसात सूर्य आपली राशी बदलत नाही. म्हणजेच या महिन्यात एकही संक्रांत नसते. आता वळूया पुराणातील एका जबरदस्त रहस्याकडे. राक्षस राजा हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता की त्याला वर्षाच्या 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात मृत्यू येणार नाही. त्याला वाटलं तो अमर झाला. पण निसर्गाच्या गणितापुढे कोणाचे चालते? भगवान विष्णूंनी त्याचा वध करण्यासाठी हाच अधिक मास निवडला, कारण हा महिना 12 महिन्यांच्या यादीत येतच नाही. हा तर 13वा महिना आहे. वर न मोडता निसर्गाच्या नियमांचा वापर करून देवाने असुरी शक्तीचा कसा अंत केला याचे हे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच या महिन्याला भगवान विष्णूंचे नाव म्हणजेच पुरुषोत्तम मास मिळाले. महाराष्ट्रात याला धोंडा महिना म्हणतात आणि जावयाला 33 अनारसे दान करण्याची मोठी प्रथा आहे. पण 33 हीच संख्या का? 32 किंवा 35 का नाही? हिंदू धर्मात 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या किंवा श्रेणीच्या देवता मानल्या जातात. अनारस्याला बारीक बारीक छिद्रे असतात. असं मानलं जातं की या 33 अनारस्यांवर दीप ठेवून दान केल्याने विश्वातील सर्व 33 श्रेणींच्या देवतांचे आशीर्वाद मिळतात. हा एक प्रकारे निसर्गाचे आभार मानण्याचा काळ आहे. पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याचा कोणीतरी एक स्वामी असतो, परंतु अधिक मास हा अतिरिक्त असल्याने त्याला कोणी स्वामी नव्हता. त्यामुळे त्याला मलमास म्हणजेच अपवित्र महिना म्हटले जाऊ लागले आणि या महिन्यात मंगलकार्य वर्ज्य मानली गेली. यावरून दुःखी होऊन मलमास भगवान विष्णूंकडे गेला. विष्णुदेवांनी त्याला आपला आशीर्वाद दिला आणि आपले सर्वोच्च नाव पुरुषोत्तम त्याला दिले. तेव्हापासून या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते आणि या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत. हा महिना आध्यात्मिक उन्नतीसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. या महिन्यात केलेल्या पूजेचे फळ इतर महिन्यांपेक्षा अधिक मिळते अशी मान्यता आहे. जप आणि तप. या महिन्यात नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीकृष्ण शरणम मम या मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते. धार्मिक ग्रंथांचे वाचन. श्रीमद भागवत पुराण, भगवद्गीता आणि पुरुषोत्तम महात्म्य या ग्रंथांचे वाचन किंवा श्रवण केले जाते. दीपदान. या महिन्यात मंदिरांमध्ये, नदीकाठी किंवा तुळशीजवळ दीपदान म्हणजेच दिवा लावण्याचे मोठे महत्त्व आहे. तीर्थयात्रा. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि तीर्थक्षेत्रांना भेट देणे शुभ मानले जाते. तर मित्रांनो, अधिक मास म्हणजे केवळ पूजापाठ किंवा उपवास नाही, तर ते निसर्गाचे अचूक गणित, खगोलशास्त्र आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे प्रगत विज्ञान आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि यंदा तुम्ही जावयाला किंवा गरजूला 33 अनारसे देणार आहात का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका रंजक विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.